प्रिन्स अँड जियांची संघ करेल गोलंदाजी 4 षटक। विकी पाटील संकेत पाटील सलामीच्या दोन्ही फलंदाज मैदानावर। किती धावांचं टार्गेट सेट होईल? मागच्या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक होता आणि तो सामना आपण पाहिला। सतीश मिसाळ काय खेळला 15 मध्ये 54। त्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजी करताना नामदेव भोईर 11 गोलंदाज होता अनुष भोईर 1 ओव्हर 6 धावा। सामन्याला झाली सुरुवात। धावेसाठी संघर्ष सूर्य आणि बघा क्षेत्रक्षणाची साथ मिळत नाहीये। विकी पाटील आणि संकेत पाटील एका बाजूला अतिश पाटील। अतिश म्हटला तर महत्वाचा गोलंदाज संघाचं नेतृत्व करतोय, त्याच्यावर बरीचशी जबाबदारी असेल। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं धावा दिल्या, एकूण 3 आल्या बॅटिंग करताना विकी आणि संकेत। पुढचा चेंडू अतिश सज्ज होणार, छोटासा रनअप आहे। ताकदीचा प्रचंड वापर, स्ट्रेट हिट क्रिकेट मधील हा ताकदीचा फटका। सुरुवात केली संकेतनं षटकारानं, एकूण धावफलक 9 रन्स। अतिश पाटील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आक्रमण। पहिल्या 2 सामन्यामध्ये धावा होत नव्हत्या आणि आता आक्रमण, आणखीन एक षटकार। बॅक टू बॅक 2 सिक्सेस। यस, 2 षटकार आल्या। अंपायर माट्याना पाहते डान्सिंग स्टाईल अंपायर आज मनोरंजन दशरथ पाटील सर आणि अंपायर माट्या हे कॉम्बिनेशन आज पाहणार होतं चिंचपाडा प्रीमियर लीग मध्ये। संकेतच्या बॅट मधून 2 षटकार पाहिले, सलग 2 षटकार। सुरुवात चांगली करून देतो, मागच्या सामन्यामध्ये धावसंख्येचं चांगलं टार्गेट होतं आणि तोच प्रयत्न सूर्य। विकी पाटील संकेतच्या बॅट मधून 2 सलग षटकार, आतिशवर चढवले आक्रमण। आणखीन एक बॅटिंग आवडली असेल तर संकेतसाठी टाळ्या होऊ द्या। 3 चेंडूवर 3 उत्तुंग षटकार। त्याला अंपायर माट्यासाठी एकदा टाळ्या उद्या जोरदार, प्रेक्षकांचं मनोरंजन सूर्य। डान्सिंग स्टाईल अंपायर 3 चेंडूवर 3 षटकार। संकेत पाटील मैदानावर बेधडक खेळतोय, काय चोख प्रत्युत्तर। पुन्हा एकदा चढवला हल्ला, अतिशवर आक्रमण। 3 षटकारानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा आलाय चौकार। तर आतापर्यंत अतिश पाटील 3 धावा, सलग 3 षटकार, 1 चौकार, टोटल धावफलक मजबूत स्थितीमध्ये। स्लोवर 1, आणखीन एक आक्रमण, डीप कडे फिल्डर आहे, विकेट हवी होती आणि आता इथून कमबॅक करावा लागेल। संघासाठी एक आक्रमक सुरुवात कशी असावी या चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक। संकेत पाटील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। 3 मध्ये खेळला, वैयक्तिक 5 चेंडू मध्ये सलग 3 षटकार, 1 चौकार, 5 बॉलचा त्याने सामना केला आणि 22 योगदान। चांगली सुरुवात संकेत कडून, बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय। धावफलक पुढे सरकले, एकूण धावा 25।
अतिशय पहिल्या षटकामध्ये 25 आले, दबाव वाढला. आता प्रिन्स अँड जियानची फिल्डिंग टीमवर का पहिल्या षटकामध्ये केलेली धुवाधार बॅटिंग. षटक क्रमांक दुसरा असेल. गोलंदाज अतिशय षटकामध्ये 25 आल्या. नवीन फलंदाज संकेत बाद झाल्या कपिल परदेशी क्रमांक 3 वर. अतिथी कक्षामध्ये आमचे सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना चिंचपाडा प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. प्रणय केनी ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू चढवला, हल्ला स्टेड हिट स्क्रीन कडे. स्टेड हिट वर काय फटकेबाजी सूर्या. बॅटिंग लाईनअप खूप चांगली आणि या फटक्याने सिद्ध करत असताना तर दिनेश केणी साहेबांचं आगमन झाले. सन्मान्य दिनेशजी केणी, दिलखुश केणी आणि त्यांच्या समवेत सुशांत पाटील या तिन्ही मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. धाव घेण्याची तयारी. पहिल्या षटकामध्ये 25 आल्या आणि आता प्रणय केनीचं हे षटक सुरुवात षटकाराने केली. मात्र इथे धावा होतात. मागच्या सकाळी 2 सामन्यामध्ये धावा होत नव्हता. एक निच्चांक पाहिला जिथे 7वी पास संघानं गोलंदाजांनी दहशत निर्माण केली. मात्र आज बॅटिंग लाईनअप मध्ये बघा जलद गतीने धावा बनवत असताना सुशांत पाटील यांचं धन्यवाद देतो. या आज आम्हाला दानशूर दाते म्हणून त्यांचं सहकार्य 50 किलो तांदूळ त्यांनी आम्हाला पुरवले, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न डीप कडे गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याची तयारी असेल. चेंडू अडवलाय मात्र धावफलक वेगाने पुढे सरकले. 25 धावेनंतर आता इथे बघा चांगल्या स्थितीमध्ये मजबूत धावफलक सुस्थितीमध्ये. आणि जेव्हा तुमचा सलामीवीरमध्ये एखादा फलंदाज आक्रमक झाला तर तितक्या वेगाने धावा बनतात आणि ते चित्र आता धावा 34 आहेत. 34. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. प्रणय केनी 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा दिल्यात 9. हाफ ट्रॅकर करण्याचा प्रयत्न मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळलेत. वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. नजर स्थिर. अगदी सर्व खेळाडू खेळाचा आनंद घेत असताना प्रिन्स अँड जियानशी हा संघ गोलंदाजी करतोय. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 25 आल्या. तो गोलंदाज महागडा ठरला. कमबॅक करण्याची तयारी दाखवते प्रणय केनी. बघा चेंडू पाहिला त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक रेडियस सिंगल मिळेल. 25 धावा आल्यानंतर हा कमबॅक हवा. मात्र या प्रणयच्या पहिल्या चेंडूवर षटकार पाहिला त्यानंतर प्रणयने जो कमबॅक केला ना त्याचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं लागेल. क्रिकेटमध्ये हे असावं लागतं. तुम्हाला परतण्यासाठी खूप संधी असतात आणि गोलंदाज आता प्रणय केनी. स्लोवर 1 लॉफ करतो डीप कडे. या चेंडूचा फायदा उठवलाय. गॅप मध्ये जाईल चेंडू आणि पंचांचा इशारा मिळतील 4 धावा. पाटीलच्या षटकामध्ये 25 आले आणि आता प्रणय केनी खराब चेंडू चोख प्रत्युत्तर. धावा धावफलकावरती 40. आक्रमण केलंय. सहज ठोकतोय मिड विकेटला थेट. चांगल्या पद्धतीने होते. मल्हार अँड अश्विनी आणि तपस्या 11 हा संघ बघा काय बॅटिंग सूर्य. विकीच्या पाठोपाठ संकेत बाद झाला. मात्र विकीनं जो डाव सांभाळला संकेत बाद झाल्यानंतर आणि त्याला साथ देतो कपिल परदेशी. आतापर्यंत धावा धावफलकावरती 46 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्या. 21 दिल्या प्रणय केनीनं. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या तगडी आहे. 4 षटकांचा पूर्वार्ध. किती धावा सेट होतील. नेक्स्ट मॅच असेल ओम साई 11 आणि नारायण गोंधली 11. दोन्ही संघनायकांना कॉल करतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. ओम साई 11 आणि नारायण गोंधली 11 आपल्याला रेडी राहायचे. तर 7वी पास संघ पोहोचला सुपर 8 मध्ये. आज नामदेव भोईर
या संघाला पाहिलं आज सकाळच्या सत्रामध्ये जो नारायण गोंदलिया हा संघ जिंकला, आकाशनं तो खेळ केला. सन्मानी आमचे पाहुणे अमोल केनी साहेब आणि राकेश भोईर यांचे इथे आगमन झाले. बघा आमचे ड्रिंक्स बॉय प्रचंड मेहनत आहे. रोशन भोपी, प्रकाश भोपी यांचे छोटे बंधू आहेत, अगदी तशीच देहबोली. आणि बघा यावर्षी त्यांचं सुद्धा कर्तव्य ऑन साइडला जरूर पाहतोय. मगाशी संधी पण आपण पाहिलं प्रकाशनं टेस्ट ड्राईव्ह घेतली ऍक्टिवा आणि त्यामध्ये त्यांनी सरळ सहज चालवले ऍक्टिवा आणि लवकरच ते नवीन खरेदी करणार आहेत. प्रकाश हे ऍक्टिवा खूप छान चालवतात दसरथ पाटील सर, अगदी टॉप स्पीड मध्ये, आणि त्याचा डेमो सगळ्यांनी पाहिला. रोशन डीप कडे खेळतोय, बॅकवर्डला स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक रेडी, सिंगल मिळेल. मात्र धावा चांगल्या सुरू आहेत, धावसंख्येचा सपाटा सुरू ठेवलाय, थांबायचं नाहीये, चांगली आघाडी मिळवायची. संघ पोहोचला एकूण धावा धावफलकावरती 48. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामन्यामध्ये धावा होत नव्हत्या, त्यानंतर धावा संख्येचा उच्चांक होताना आपण पाहतोय. हा चेंडू समोर ठेवला, डॉट गेला, तितका वेग होता, व्हरायटी दाखवली. चेंडू डिलिव्हर केल्यानंतर अचूक टप्पा होता आणि तिथे या चेंडूला रीड करणं आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन करणं थोडं कठीण होतं. रोशन पाटील आतापर्यंत रोशनला पाहतोय. पुढचा चेंडू रोशन पाटील बाळा, ओ स्टेप आउट झाले, पुढे सरसावत हा प्रतिम बघा काय फटका होता, फुटवर चांगलं, बाळावर आक्रमण, रॉबिन उत्तप्पा स्टाईल, सरळ चालत आला पुढे आणि त्यानंतर हा फटका खेळलाय. 6 धावेने धावफलक मजबूत आहे. 50 रन्स कंप्लीट, 54 झाल्या. बॅटिंग टीम अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, 54 धावा धावफलकावर. स्लोअर वन, बाला कमबॅक करतोय, लॉंग ऑनला फिल्डर रेडी आहे, सिंगल मिळेल. कपिल आणि विकी काय मैदानावर खेळ सुरू आहे, त्यांना माहिती आहे समोरच्या संघामध्ये बाळ आहे, तो मैदानावर काय होऊ शकतो आणि तेवढ्या ताकदीची फलंदाजी विकी आणि कपिल कडून. धावा धावफलकावरती 55. बॅकफुटला गेल्या, फटका बनवला, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक अतिश होता आणि चेंडू जाऊन दिला. बॅट फिल्डिंग. तर आतिशच्या षटकामध्ये 25 आल्या, त्यानंतर प्रणयने 21 दिल्या, रोशन पाटीलच्या षटकामध्ये 13 आल्या. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या चांगली, एकूण धावा 59. 59 59 वर पोहोचला बॅटिंग टीम. मल्हार, अश्विनी अँड तपस्या 11 हा संघ काय फाईट केले, विकीच्या जोरावर, कपिलच्या जोरावर सुरुवात करून दिली संकेतनं धमाकेदार, आणि त्यानंतर समोरच्या संघामध्ये रोशन पाटील बाळ आहे, टार्गेट सेट करावा लागेल. 59 वर पोहोचलाय. 4 षटकामध्ये 60-65 हे टार्गेट मोठं असतं. मात्र अतिशय बाळा आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. समोर मात्र कपिल खेळतोय, संकेतने जी साथ दिली आणि आता विकी आहे, सूरज भोईर आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 59 वर पोहोचल्या बॅटिंग टीम. सर्वांच्या नजरा या मॅच कडे. सूरज भोईर पहिला चेंडू लेग स्टिक वरून धाव घेण्याची तयारी, नजरेसमोरून हा प्रयत्न जरूर झाला, मात्र मेन अंपायर आमच्याकडे वळलेत. वाईटचा कॉल येईल इथे. +1 एकूण धावफलक 61 वर पोहोचलाय. धावा धावफलकावर एंटी ग्रुप आयोजित चिंचपाडा प्रीमियर लीग स्पर्धा पाहतोय. सूरज भोईर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, लॉंग ऑफ कडे आणि ओ व्हेरी क्लोज. टायमिंग चांगलं होतं आणि सिलेक्शन मात्र बॅट थोडी अकडली, मात्र त्यानंतर हा फटका जरूर. बिग स्ट्रोक.
तर या षटकाराच्या मदतीनं स्क्रीनवर स्ट्रेट हिटचा फटका. विश्वास नव्हता, खऱ्या अर्थाने जी तयारी होती, हालचाल पाहिली. मैदानावर खेळतोय कपिल, त्याला साथ देतोय विकी पाटील. विक्रम खेळतोय, विक्रमचं वैयक्तिक योगदान पाहिलं. 8 मध्ये पोहोचला 31. कपिल साथ देतोय. एकूण चेंडूचा सामना केला 6 मध्ये 11 धावफलक 67. धाव संख्या चांगली 67 धावा. चला नवीन बॉल द्या लगेच. 11:52 झालेत. विनंती असेल आपल्याला, ड्रिंक बॉय आमचे रेडी राहा, आपण जेव्हा सूचना येतील तेव्हा आपण जा. प्रकाश यांना आम्ही पाहतोय बघा. प्रकाश खूप आनंदित आहेत. आज रविवारी सुपर संडे त्यांचा वार हे सांगतात. सूरज भोईर, कपिल परदेशी आणि विकी पाटील. खोलात टाकलाय चेंडू, डीप लॉंग ऑन कडे, फिल्डर रेडी. सिंगल, 2 धावेसाठी होतील प्रयत्न आणि तेवढ्या चांगल्या दर्जाचे प्रयत्न. धोका होता मात्र तो धोका टळला. 2 धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर पाहतो. एकूण धावा धावफलकावर संघ पोहोचलाय 69. 69 धावा होतात या मैदानावर. आता चित्र पाहिलं, मागच्या 2 सामन्यामध्ये ते चित्र होतं आणि सकाळच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं धावा कमी झाल्या. मात्र आता या बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट, युद्ध रंगेल. विकी पाटील, कपिल परदेशी, सूरज भोईर. व्हाईट बॉल. आतापर्यंत सूरजनं 2 चेंडू अवांतर 1 षटकार आला. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये त्यांनी धावा दिल्या 10. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 70 धावा झाल्यात. 70 रन्स ऑन बोर्ड. धावफलकावर नमूद होतील धावा. स्लोवर 1 क्लिक करण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न फसलाय. विश्वास त्याला, तुमचा स्वतःवर असलेला विश्वास महत्वाचा असतो आणि स्ट्रायकर यांचा फलंदाज तोच प्रयत्न करतोय. विकी पाटील पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फिल्डर रेडी. सोडलाय झेल. हा झेल नक्कीच सोडलाय. दोन्ही फलंदाज विस्फोटक रूप धारण केल्या. मैदानावर रुद्र अवतार त्यांचे पाहतोय. विस्फोटक खेळानं मैदानावर संघासाठी चांगल्या धावा बनवल्यात, मात्र इथे साथ मिळाली नाहीये. 72 रन्स. 72 वर पोहोचला बॅटिंग टीम. 72. दोघांमध्ये चर्चा होईल. विकी पाटील, कपिल परदेशी, सूरज भोईर. यस, मॅच ऑन ठेवा. 2 व्हाईट बॉल आले. एकूण चेंडू पाहिले आतापर्यंत षटकार 2. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. आक्रमण करते, खोदून काढला मनगडी ताकदीच्या साहाय्यानं, मात्र ऑन साइडला दूरवर क्षेत्ररक्षक रेडी. मिड विकेट वरून जे प्रयत्न झाले जरूर, आणि इथे विकेट. आता शेवटचा चेंडू धावा धावफलकावरती 72. 72. यांना मी विनंती करेन, सन्मानी आमचे सोपान केने आपण यायचे अतिथी कक्षामध्ये. तो प्रकाश आलेत. यस, वेलकम. सुपर संडे. यस, तो प्रकाश आम्हाला माहिती देतोय संतोष गावंड गेलेत. सूरज भोईर, शेवटचा चेंडू. बॅकफुटला जाऊन फटका बनवला. फाईन लेगला खेळायचं होतं, प्रयत्न फसलाय. धाव सोडण्याची तयारी. यस होईल. रनआउट. पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती टोटल 72. 72. 73 करायचे. नक्कीच 73 चं टार्गेट. दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत, तर टॉस लगेच करणार आहोत आपण. ओम साई 11 आणि त्यांच्या विरुद्ध नारायण गोंडली 11. दोन्ही संघनायक टॉस करूया. दशरथ पाटील सर पुन्हा एकदा जॉईंट होतील हास्याचे फवारे घेऊन. आणि दशरथ सर प्रकाश भोपी आता नवीन ऍक्टिवा खरेदी करणार आहेत. त्याचा डेमो त्यांनी मैदानावर दिला. अगदी त्यांना सुरक्षित ऍक्टिवा चालवता येते आणि त्यांच्यावर आक्षेप घेतला होता का प्रकाश ऍक्टिवा चालू शकत नाही, मात्र आज त्यांनी चालून दाखवलं. आनंदित आहेत आणि लवकरच नवीन खरेदी करणार आहेत. कुमारचे श्री सुद्धा होणार आहेत. तो एक वेगळा आनंद आहे. चला टॉस करूया आपण. अँटी ग्रुप चिंचपाडा प्रीमियर लीग विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष्य 73. दशरथ पाटील सर जॉईंट झाले. टॉस करूया. ओम साई 11 आणि नारायण गोंडली. लास्ट कॉल आहे. टॉस करून घ्या लगेच.
तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी सन्मानी आमचे पाहुणे परेश केनी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. दोन्ही संघनायक आलेत. हॅलो जरा स्पीडअप करा प्लीज. 73 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी मल्हार अशोहिनी तपस्या विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी प्रिन्स अँड जियांशी असं हे द्वंद्व बिग बॅटल. कडवी झुंज कडवा प्रतिकार दोन टोक्यामध्ये घमासान आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिला जोडा दाखल सादर. 73 धावांची गरज. थोडं जरा स्पीडअप करा कारण हा चौथा सामना आम्हाला तब्बल अजून 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. सुपर 8 मधली ही काय बाबा काय कुठे गेलं त्या आयोजकाने घेऊन तर परेश शेठ गोंदले आणि मनोज शेठ केनी यांच्यातर्फे दानशूर व्यक्तिमत्व यांच्यातर्फे 50 किलो चिकन. क्या बात आहे. 25 किलो चिकन. फक्त काय करा चाकण्याला फक्त नेऊ नका प्लस ते फक्त जेवणासाठी सल्ला आम्हाला शेवटी बटाटे राहतील. जेवणासाठी मजबूत जेवा. राहिलं तर दुसरा हात देखील संध्याकाळी मारून जा. तर प्रवीण गोंदली साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज. धन्यवाद. आमचे देवेश मुंडकर एक मेन आयोजक. जशी बॉडी तसं आयोजन नाही का. तर सन्माननीय सुभाष मुंडकर यांना विनंती असे कृपया स्टेजवर या प्लीज. सुभाषजी मुंडकर आमचा आवाज तुमच्या पोहोचत असेल तर प्लीज आपण स्टेजवर लवकरात लवकर स्थान बनवा. तर 2000चं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी CPL. तर सोपानगिरी सन्माननीय यांच्याकडे देखील 2000 रुपये. क्या बघा हे चिंचपाडात गावातली रहिवाशांची जी ग्रामस्थ मंडळ आहेत त्यांची ही दानशूरता आपण उत्तरोत्तर दिसते. प्रत्येकाचं काही ना काही स्पर्धेला योगदान. कोणी चिकन देते कोणी मदत करते कोणी मॅन ऑफ द सिरीज दिलंय. चला पहिले षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहड्यावर रॅम्पवर ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू तयार. राईट आर्म महोदय पहिला चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर 4 धावांसाठी. अप्रतिम फटका ऑन साइडला दमदार स्ट्रोक बॅट्समन रोशन पाटील. पाटील संघाचा पहिला मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज खेळेल रोशन पाटील इज बॅटिंग ऑन 4 बिनबाद 4. लॉफ्टेज पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग चेंडू असेल हवेमध्ये लॉंग ऑनला परंतु चेंडू जाईल आउट ऑफ पार्क आहे. मिळते 4 धावा. आणखीन एक जबरदस्त टायमिंग शॉट फ्रॉम रोशन पाटील. धावा झाले 8 ओव्हर 73 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न. पहिला स्क्वेअर लेग नंतर लॉंग ऑन. संकेत पाटील पुन्हा त्या चेंडू मिड विकेटला चांगलं प्रोटेक्शन. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या हृदयंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 9 for none. अतिशय दमदार आयोजन. अँटी ग्रुपची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. चिंचपाडा प्रीमियर लीग रायगड मधली आणखीन एक नामांकित स्पर्धा. चिंचपाडा CPL वर्ष 16 16.
आणि हा पुन्हा एकदा आक्रमण, चेंडू असे लॉंग ऑफला आणि फलंदाज ड्रॉप इट. एक सोपा जे लॉलीपॉप. तर मिळतील 3 धावा. बॅट्समन आतिश पाटील, धाव संख्या 12 वर आतिश पाटील आणि रोशन पाटील अशी पाटील बंधूंची जोड गोली. क्या बात है. दमदार बॅटिंग. धाव संख्या बिनबाद 12. दमदार सलामी, धुंद फिंद बेधुंद सुरुवात. पहिल्या जोडीचं हे जबरदस्त हैदोस, थैमान, तांडव, प्रलय. मगाशी जी 50 बघितली, दमदार बॅटिंग गेली सतीश मिसाल यांनी. वेग भैरी 1000 रुपयाची कमाई. ओ टायमिंग काय बघा, जबरदस्त फ्लिक केला चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग यांच्या मधून 4 धावांसाठी रोशन पाटील. सुशांत पाटील यांना स्टेजवर या प्लीज. आपण सन्माननीय सुशांतजी पाटील यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. तर 50 किलो तांदूळ, क्या बात आहे. 25 किलो चिकन, 50 किलो तांदूळ. बघा ही असेल दानशूर लोक ती मग तो या चिंचपाडा गावातील. आणि सन्माननीय संजयजी पाटील यांना देखील विनंती अशी कृपया स्टेजवर या प्लीज. त्यांनी ह्या स्पर्धेसाठी सायकल, जे स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेली आहे. जे कोणी ज्याने स्पर्धेला योगदान दिले त्यांना विनंती अशी कृपया सर्वांनी या प्लीज. बिंदास या तुम्ही, स्टेज आपलंच आहे, कारण तुमचा पहिला मान आहे. अतिथी देव भव, गॉड इज गेस्ट असे संत तुकाराम म्हणतात. आणि षटक क्रमांक पहिले संपूर्णात पहिल्या षटकात धावा कुठल्या तब्बल 17 धावा. सेव आतिश पाटील, रोशन पाटील आणि संकेत पाटील. 6 चेंडू 17 धावाचं बॉलिंग अनालिसिस. 6 चेंडू मध्ये 17 धावा. चांगली सुरुवात, दमदार बिगिनिंग. बिनीची जोडी मैदानामध्ये तैनात. चला चला स्पीडअप करा. मीटिंग नको, टीम मीटिंग नको प्लीज. तर सन्माननीय संजयजी पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत, स्पोर्ट्स सायकल, त्यांना धन्यवाद देता. आपण आलात. विराट ग्रुपचे प्रोप्रायटर सन्माननीय संजयजी पाटील ज्यांनी ही स्पर्धेसाठी जी आम्हाला उपलब्ध करून देणारे अतिशय दानशूर व्यक्त माझं संजयजी पाटील. आपणास विनंती आहे कृपया स्थान बनवा प्लीज स्टेजवर. अतिशय दमदार स्पर्धा. अँटी ग्रुप हे किती जबरदस्त मोठं ग्रुप आहे. त्यांची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आणि पुढच्या वर्षी मात्र आणखीन 2 नावं असतील. त्याने पहिल्या दिवशीची नावं टिकली गेली फ्रायडेला. ते दमदार आयोजक अमोल केने आणि राकेश भोईर दोघांनी पुढच्या वर्षी डे नाईट आणि वेगळी संकल्पना, वेगळी बक्षीस अशी भव्य दिव्य पुढची CPL 2026. म्हणून या स्पर्धेमध्ये पहिली चमकदार कामगिरी करा. मॅन ऑफ द सिरीज बाईक ठेवलेली आहे. हो चांगली डिलिव्हरी, काय जबरदस्त चेंडू पुश केला, टॅप केलाय. अप्रतिम डिलिव्हरी. याला म्हणताय टायमिंग इज सुपर. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 18 वर. चिंचपाडा गावामध्ये पहिल्यांदाच CPL साठी बाईक. धाव संख्या 18. पहिल्या षटकात 18 होते, पहिल्या 17 होत्या. दंतन आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. 73 धावांचा माग काढायचा आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर कपिल परदेशी. राईट आर्म महोदय के पुन्हा एकदा चांगलं टायमिंग चेंडूला लॉंग मिड ऑफला. हो यस, एक धाव मिळते. चांगला रनिंग मिळते विकेट. टोटल स्कोर इज मुव्हिंग 19. आतिश पाटील आणि रोशन पाटील अतिशय भन्नाट जोडी. संयमी, मुरब्बी, वाकबगार, निष्णात, तरबेज, पटाईत, सराईत. तर छकडेवाले आतिश पाटील. आज उसटण्याला स्पर्धा आहे बैलांची. आणि हा यस पुन्हा आक्रमण, ताकदवर फटका, मनगटाचा पुरेपूर वापर केला आणि कायरान पोलार्ड सारखा हा दमदार सिक्सर. जसा चेंडू आला स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिला. पार्किंग प्लॉट मध्ये मिळतील 6 धावा. स्कोर जाईल आणि उर्वरित समीकरण अजून सोपं करून ठेवलंय. राहिल्या फक्त 3 मिनिट 18 धावा, 48 धावा.
हा दुसरा फलंदाज, हा तिसरा फलंदाज. टोटल 350 या स्पर्धेमधील आहेत. म्हणजे सगळे अजून किती रेसमध्ये असतील बाईकच्या. जोपर्यंत सुपर ओव्हर नाही, कारण ही सुपर एटची म्हणते पहिली मॅच. मल्हार, अशोहेनी, तपस्या आणि प्रिन्स अँड जियांशी असं हे जबरदस्त बिग बॅटल. दोन भन्नाट टोळकी आमने सामने. खेळेल रोशन पाटील, कपिल परदेशी यांच्या मार्यासमोर. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर राहिले. 48 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. राईट आर्म हो द विकेट. आणि हा चेंडू हुक करायचा आहे ऑनसाइडला. जोरदार अपेल. पंचांचा निर्णय हा अंतिम असे. प्लेज अंपायर डिसिजन फायनल. जोरदार अपील केलं होतं, परंतु चेंडू आणि चेंडू फलेमध्ये कुठल्याही प्रकारचं मेतकूट जमत नाही. चांगला चेंडू. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्लोअर वन डिलिव्हरी, डॉट बॉल. हो क्लीन बॉल त्रिफलाचीत. जबरदस्त चेंडू वापरून ज्या विकेटची गोल्डन विकेट वाघाचे शिकार रोशन पाटील यांची गटडी वळली गेली. गाशा गुंडाला गेला. तंबूचा तिकीट यांच्या हातात. जाई जी विकेट पाहिजे होते, जे अत्यावश्यक रोशन पाटील याच्या जो ट्रॅप लावला होता, परंतु अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, गती आणि मती याचा परिपूर्ण वापर केला आणि त्याच्या जाळ्यात फसला. बॅटचा बघा पुसाचा स्पर्श झाला, बॉल आतमध्ये घुसला आणि क्लीन बॉल त्रिफलाचीत. दांडी गोल. आणि 124 रोशन पाटील आतापर्यंत कामगिरी बघा. 124 धावांची आतापर्यंत त्यांची पुंजी आहे आणि एक बळी. म्हणजे असे बरेच आहेत. त्याच्यानंतर आम्ही जोपर्यंत सुपर बोर होत नाही तोपर्यंत काही नाही. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येकाचा जो आलेख तुमच्या समोर मांडू. त्याच्यानंतर पॉइंट्स कसे असतील त्याचा देखील आम्ही उल्लेख करू. विकेटला 5 आणि अच्छा धाव्याला 1 आणि विकेटला 5. प्रत्येक विकेटसाठी 5 पॉइंट असतील. हो राईट आर्म मध्ये विकेट. पुन्हा एकदा कपिल परदेशी. जबरदस्त कमबॅक. भन्नाट वेगाने चेंडू निघाला उजव्या स्टेजच्या बाहेरून आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. अतिशय चांगली गोलंदाजी. रोशन पाटील याची विकेट घेऊन पहिला धक्का दिला आणि 12 चेंडू मध्ये पाहिजे तब्बल 48. म्हणजे प्रत्येक चेंडूला तुम्हाला चौका ठोकावा लागेल. अतिशय कठीण आव्हान, मुश्किल आव्हान, अशक्य प्राय, अवघड, अवजड, डोईजड, बोजड आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. असे चमत्कार क्रिकेटमध्ये आपण अनेक होताना पाहिलं आहे. चला 12 चेंडू, 12 बॉल्स टू गो, नीडेड 48 रन्स फॉर विक्ट्री. आणि पहिलं वैयक्तिक इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओव्हर अँड थर्ड ओव्हर संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. विकी पाटील द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क तयार. 12 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. बघूया नवीन वंडांचा फलंदाज आलाय प्रणय केने, अतिश पाटील. आणि हा दमदार टायमिंग. आणि हा पहिला दमदार सिक्सर. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज. काय जबरदस्त सामना. उत्तर रंग जाणारा हा हृदय स्पर्शी विहंगम मॅच. आमचे देवेश मुंडकर सर सरळ 3 षटकार मारले. ओमकार धमाळे कोणाकोण किती 500 रुपयाचा कॅश प्राइज. यस. आणि इथं ऑफर आणू, 500च्या खाली आणू नका प्लीज. तर सांगा 500 कमीत कमी. यस हा
जर अजून 2 षटकार मारले तब्बल मिळतील 500 रुपीज. षटकारांची तिकडी, षटकारांची दीडपेर. चला बॉलिंग मार्क तयार. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना. कडवी झुंज कडवा प्रतिकार. राईट आर्म हो द विकेट. आणि हा आणखीन एक तडाख. हा व्हॉट अ स्ट्रोक. अट्टे आता अंट्याने राहिले, सगळे राहिले भैयाने फक्त राहिल्यात. अंट्या मिंट्या सगळे बंद झाले कुंटन खाणे. आता फक्त भयानांच्या चाली आहेत. चला 10 मध्ये 36. 3.60 is the asking run rate. 10 balls to go. Required 36 runs. 10 मध्ये 36. काय जबरदस्त सामना. निकराची लढत बघा. दोन्हीकडं अतिशय 50-50 मॅच. दोलायमान सामना. त्रिशंकू अवस्था. समान समान. कोण जिंकेल कोण हरेल याचं प्रेडिक्शन, याची भविष्यवाणी वर्तवणं अतिशय मुश्किल असेल. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक राहिले 10 बॉल. 36 धावांची गरज. हार्ड हिटर बॅट्समॅन. आणि हा पुन्हा एकदा मारायचा होता पण तो टायमिंग पाहिजे. जमलं नाही. चेंडू झाले मिडॉनला. एक धाव मिळते. उर्वरित चेंडू 9 आणि धावा पाहिजे 35. 9 चौक 36 म्हणजे टार्गेट अजून चौकाराचं आहेच. डोक्यावर टेन्शन आहे. तुम्हाला एवढी इच बॉल तुम्हाला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. देवमाय धरणी टाय रन उठावं लागेल. 9 चेंडू 35 धावांची गरज असं इक्वेशन, समीकरण आस्किंग रन रेट. एकीकडं मल्ला अशोहिनी तपस्या, त्यांना 2 हात करतायत. बिग फाईट प्रिन्स अँड जियांशी असं हे भन्नाट सामना. राईट आर्म. हो टायमिंग शुड बी एक्सलंट. 4 धावांसाठी काय टायमिंग. लॉंग लेगचा चेंडू स्वीप केलाय. 31 धावांची गरज. रिक्वायर्ड 31 रन्स इन रिमेनिंग 8 डिलिव्हरीज. प्रत्येक चेंडू गणिक वाढणारे हे जबरदस्त. बघूया आकलन होणं फार मुश्किल आहे. आणि हा पुन्हा एकदा चेंडू मारायचा. चेंडूला मिडॉनला. जर फिल्डिंग झाली असते नक्कीच. 7 आणि 30. 7 चेंडू लास्ट डिलिव्हरी इन दी 3rd ओव्हर. आणि राहिला शेवटचा गोलंदाज. तो राहील अंडर दी सायकोलॉजिकल प्रेशर. मानसिक दबाव. संपूर्ण संघाचं भवितव्य त्याच्या हातात असेल. 7 मध्ये 30. 7 बॉल्स टू गो. 30 धावांची गरज. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डेप बॅक पर स्क्वेअर लेग. एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट फाईन लेग, डेप एक्स्ट्रा कव्हर. आणि हे आक्रमण आणि फलंदाज बाद होईल. अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक 6 मध्ये ठोकायचे आहे तुम्हाला. 30 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी जाणारा नवीन फलंदाज. 3 राऊंडचा फलंदाज सूरज भोईर. फटका मात्र चांगला होता परंतु लॉब जास्त झाला. जर पहिला गेला असता नक्की षटका झाला असता. निर्णायक षटक. काय जबरदस्त सामना झाला. प्रेक्षकांचा पूर्ण फुल्ली एंटरटेनमेंट मॅच. चला शेवटचा गोलंदाज. 6 मध्ये 30. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. यस मुश्ताक. क्या बात है. मुस्ताक पाटील. मुश्ताक पटेल आहे. या नमस्कार. नाही ते नाही बाबा. नुसतं दाखवताय का काय. शेवटचं षटक. 6 मध्ये 30 धावांची गरज. अच्छा अच्छा ओके थँक्यू. आरामात घ्या. नाही ते नाही आपलं.
हो आउटसाइड द स्टंप. अरे तुमच्याकडे बघूया एक चांगला चेंडू जरी माझा बघूया 6 पंचे 30 आणि 6 मध्ये 29. शेवटचं षटक बॉलिंग मार्क व तयार मुश्ताक भाई. हो अप्रतिम डिलिव्हरी क्या भाई मुश्ताक भाई. दमदार ब्लॉक होल मध्ये चेंडू आणि अतिशय 5 चेंडू राहिले 29 धावा 5-30. 2 जर अजून हा चेंडू जर डॉट गेला नंतरचे बॉल जरी मारायला दिले तरी फरक पडणार नाही कारण 6-24. हो क्या बात आहे. मुश्ताक मात्र आज अतिशय चांगला परफॉर्मन्स अप्रतिम मारा आणि हा वाईटचा इशारा असं वाटलं होतं की चांगला चेंडू आहे. उर्वरित चेंडू 5 आणि धावा पाहिजे 28. उमेश होईर अतिशय आणि हे केलं आक्रमण चेंडू लॉंग ऑनला. ओ व्हॉट अ फिल्डिंग ग्रेट फिल्डिंग. नाही नाही बरोबर आहे मुश्ताक बरोबर आहे. खरं म्हणजे फलंदाज. अरे काय बाबा असं काय गरोदर बाई सगळं चालू होतास काय गरज होती यार. त्याला वाटलं तुम्ही म्हणजे सॅक्रिफाईस केली विकेट. चला विस्फोटक फलंदाज कोण आहे. सिद्धेश भोपी. क्या बात आहे. येस येस त्याला बॉडी बघा गोलंदाज चड्डीत मुतल. हा जर हे जॅकेट घातला ना दुसरं देवेंद्र पुणेच वाटत पाड्याचा पाठी मागू ना पुढून नाही. चला मुश्ताक भाई क्या दमदार गोलंदाजी. आणि हा वाईटचा इशारा. मुश्ताक भाई 5 चेंडू आणि 4 मध्ये 27. 4 चेंडू 27 धावांची गरज. आणि हा लॉफ्ट केला चेंडू जाईल दमदार पण तो चेंडू असेल हवेमध्ये आणि मिळतील 6 धावा आणि उर्वरित समीकरण 3 चेंडू आणि धावा पाहिजे 21. मुश्ताक जरी 3 मॅच षटकार गेले ना तर तुम्हाला फरक पडणार नाही. तुम्ही अशी मॅच जिंकू शकता. आणि हा बघूया आता चेक करावा लागेल. अरे बाबा काय नक्की गेला बॉल. थांबा थांबा तुम्ही नका सांगू द्या ना तिकडचे जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगू द्या जरा प्लीज. नो बॉल आहे का. थांबा जरा तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा अंपायर. येस नो बॉल दिला म्हणजे झाले यस टोटल 7 धावा आणि राहिले चेंडू 3 आणि धावा पाहिजे 14. 3 चेंडू 14 धावा. मुश्ताक तुम्हाला सांगितलं जरी मारायला दिले असते तरी तुम्ही मॅच असे जिंकत होता पण तुम्हाला असे बॉल टाकायची गरजच नव्हती. 3 चेंडू 14 धावांची गरज. मुश्ताक तयार आणि हा गेलाय डीप फाईन लेगला 4 रन आणि पाहिजे 2 चेंडू मध्ये धावा पाहिजे. आणि परत रिव्ह्यू कसला रिव्ह्यू रे. अच्छा अच्छा बिमरचा अगेन बिमर टेकन रिव्ह्यू. थांबा थांबा जरा. थांबा थांबा जरा चेक करू द्या प्लीज. नो ना. येस दॅट शुड बी नो बॉल. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आणि 9 धावांची गरज. समीकरण अजून सोबत ठेवलंय. मुश्ताक पाटील तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जरी मारायला दिले असते 3 चेंडू 21 धावा होत्या. 3 चेंडू मध्ये षटकार जरी मारले असते तरी 18 झाले असत्या. तुम्ही असे ही मॅच उभे उभे जिंकू शकत होते. खडे खडे मैच जीते थे लेकिन कौन सा ये पनौती लगाया, कौन सी अवदसा आठवली. यस 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 नॉन स्ट्रायकरचे बॅट्समन ज्याची शरीर यष्टी बॉडी लँग्वेज बघितल्यानंतर त्याला काय सगळ्यांना घाम फुटेल, आम्हाला पण फुटतो कधी कधी घाम. अनेक गोलंदाज चेंज. चला चला स्पीडअप करा. आणि धावा कुठल्या तब्बल पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 8 आणि तिसऱ्या षटकात 3 चेंडू मध्ये बघा किती 21 असताना 3 चेंडू मध्ये राहिल्या म्हणजे असेच गेल्या 12 धावा गेल्या.
हा बाकीचे संघ बघूया. हे बाबा या बाबा, तुम्ही नका तिथे जाऊ प्लीज. रोशन पाटील तुम्ही बाहेर या प्लीज. ते अंपायरचे डिसिजन घेतील तुम्हाला मान्य करावं लागेल प्लीज. खरं बाबा काय चाललंय नाटक. अरे मुश्ताकला बोललो होतो मी 3 मध्ये 21 पाहिजे होत्या, जरी मारायला तर काय फरक पडत होता. नक्की नक्कीच मग स्ट्राईक आला असता बरोबर. थांबा थांबा मुश्ताक काय गरज, थांबा मला आरामशी धावायची गरज होती सांगा मला. अरे जे जे हारतील ना त्यांना टेम्पो आहे ब्रिज खाली बघा. उसाडणे थेट उसाडणं मध्ये कुठेही स्टॉप नाही, अनस्टॉपेबल टू थेट उसाडणं. तिथं बघा तिथं बैलांच्या गोट्या बघा तिथं जाऊन. आयला इथं काय आता, नाही तर कांदा बटाटे सोलायला तर जेवण म्हणते तिथं. सोलले का झाला. फोडणी दिली का नाही. चला 3 गेंदे 9 रन्स. काय जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला, जबरदस्त घमासान धुमशान काटे की टक्कर, कडा संघ से कडा मुकाबला. 2 बलाढ्य संघ मल्हार अशोहिनी तपस्या विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम प्रिन्स अँड जियांगशी. गेंदे बचे 3 धावा पाहिजे 9. असं हे जबरदस्त बॅटल, अतिशय रोमांचक नाट्यमय. आणि हा सेट फ्रीट तुम्ही बाजूला प्लीज. मॅच बघू का तुमचं डोंगर बघू. आणि हा चेंडू गेला 4 धावांसाठी आणि 2 ला पाहिजे 5. 2 ला पाहिजे 5. 2 वर 5. दुरीवर पंजा. लागे आहे का नाही कोणते दुरीवर पंजा. आणि हा थांबा थांबा जरा अंपायर सांगा प्लीज. थांबा बॉलर चेंज झालाय बघूया. तो आम्हाला पंचांना निर्णय घेऊ द्या. आम्ही काही बोलणार नाही, याच्यावर कमेंट्स आम्ही करू शकत नाही. कमेंटेटर समालोचक प्लीज, आम्ही काही करू शकत नाही. संपूर्ण सर्व्हिस बनी कमिटी निर्णय घेणार, अंपायर निर्णय घेणार. आणि क्षेत्ररक्षण तेच राहील. हा येस फिल्डिंग तेच राहील प्लीज. क्षेत्ररक्षण तसंच असेल. हा पंचांचा निर्णय, आम्ही त्याच्यावर कमेंट्स काही भविष्याने करू शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं प्रतिपादन आम्ही देऊ शकत नाही, कुठल्या प्रकारचं कमेंट्स करू शकत नाही प्लीज. थांबा थांबा आता बाजूला. आता समाधान झालं तुमचा, झालं ना आत्मसंतुष्ट. बाजूला वा जरा. चला खेळाडूने खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. यस खेळाडूने कुठून त्याला तो खास तुम्हाला पॅव्हिलियन दिले प्लीज. तुमचा खेळाडू कक्ष तिथंच बसा प्लीज. तिथून उतरू नका, नाही तर पेनल्टी देऊ मग. मैच कोई भी जीते अंदर नहीं आएगा. यस रोशन पाटील तुम्हाला पेनल्टी देऊ, मात्र तुमचा स्क्वॉड घ्या तिकडे बस. तुम्हाला खास ते जागा कशाला दिला काय तिथं काय आम्हाला उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे बोलायला काय जाते. आम्हाला काय खिलन टेकच उपटायचं काम आहे, दुसरं काय आहे. बॉल राहिले 2 बघा. 2 बॉल 2 मारा माझ्या 2 बॉलवर. हा देवेश मुंडकर मात्र जबरदस्त आयोजन हा. संपूर्णपणे संपूर्ण संदीपान केने यांना म्हणतो मी बघतो सगळं आज.
म्हटल्यानंतर स्पष्ट आहे काय तरी आपल्याकडे एवढे कॅमेरे नाहीत आपल्याकडं. त्याला कॅमेरे कमीत कमी 7 ते 8 कॅमेरे पाहिजे. नाही 2 बॉल 9 धावा 9 ना रे 5 धावा 2 चेंडू 5 धावा 2 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 5. बघा तुम्हाला आता सांगतोय अजून जर संतुष्ट नसेल तर आता ऑब्जेक्शन घ्या. नंतर तुम्ही जर सामना हारला कोणी हारो नंतर ऑब्जेक्शन मात्र घेऊ नका प्लीज. एक रिक्वेस्ट करतोय बरोबर की नाही. कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं नंतर यांच्या मुलं आम्ही हारलो मग फिल्डिंग लावली असं हे तमाशा जमणार नाही. तुम्ही आता निर्णय मान्य करा. दोन्ही संघांना मान्य आहे का सांगा मला तरच सामना चालू करा प्लीज. चला थर्ड अंपायर नियुक्त करा प्लीज. थर्ड अंपायर अजून एक पाहिजे असं तुम्हाला डाऊट असेल तर अजून नियुक्त करा ना. चला 2 मध्ये 5 झाला नाही झाल्या माटे जा तो आता जन्मकड्यांचं काम करता. थ्रोचा घेतल्यानंतर थर्ड अंपायर बघेल मग त्याला दिल्यानंतर पहिला अगोदर. अच्छा अच्छा हे दिवेश मुंडकर काय रे तिकडे निर्णय घे ना काय बाबा. तर स्क्रीनवर चेक केला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जो निर्णय देतो तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल दोन्ही संघांना प्लीज. याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करू नका प्लीज अथवा वितंडवाद करू नका प्लीज. कारण गाव का भय आपली स्पर्धा आहे गावाची स्पर्धा आहे. चला दुसऱ्या ठिकाणी गेलं असतं आपण त्याला मानलं असतं. जिंकेल तर गावच जिंकेल. शेवटी प्यायला खायला एकत्र असणार सांगा मला संध्याकाळी सांगा मला असणार की नाही. मग प्यायला सगळ्यांना एका ग्लास मध्ये आणि हा कुठं हाफ ट्रॅकर दामा 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 फ्री हिट होता ना नव्हता. यस मरायला 1 चेंडू मध्ये लास्ट डिलिव्हरी अंतिम निर्णायक चेंडू बाईक वाला चेंडू. चला 124 धावा ज्यांनी कुठल्या त्याने एक बळी घेणारा सतीश रोशन पाटील बाईकच्या रेस मध्ये असतील. त्याच्यानंतर आफ्टर सुपर 4 आय विल रिमाइंड यू अगेन अँड अगेन. चला शेवटच्या चेंडूवर हे कंपल्सरी चेसिंग ना कंपल्सरी चेसिंग. एक जरी तुम्ही धाव कमी पडली तुम्हाला हात चोळीत जावं लागेल. तुमची एक्झिट होईल. तुमचं पुढचे 2026 वाट बघायला लागेल. नवीन फलंदाज नये बल्लेबाज नाव काय रे नितेश पाटील. शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी 5 धावांची गरज. काय सामना झाला. आणि कोणीही जल्लोष बिल्लोष साजरा करू नका प्लीज. कारण दोन्ही संघ आहेत 2.5 कांद्यावर आणि गावाची प्रेमी लीग आहे. आणि अँटी ग्रुपचं असं आयोजन मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच बघतोय. आणि हा ये देखो आणि हा सामना जिंकलाय. जबरदस्त विजय शेवटच्या चेंडूवर निसटता विजय प्राप्त केला. अरे बाबा लाईव्ह मध्ये आवाज येते बाबा. काय करणार तुम्ही आता जाऊ दे रे. प्रीमियर लीग असते सगळा संघ काही समतोल नाही. अर्धा मॉलचा सामान अर्धा टपरीवाचा सामान. सर्वांकडून काय अपेक्षा करणार तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडू विकी पाटील या 12 चेंडू 35 धावांची मॅन ऑफ द इनिंग आणि गोलंदाजी करताना जिने 1 विकेट प्राप्त केली. विकी पाटील या सामन्याचा हिरो गेम चेंजर मॅच फिनिशर 1 मॅन आर्मी. विकी पाटील या ते डायरेक्ट यूज करून टाका आता. हरणार त्याच्यावर काट मारून टाका आता. हा बाहेर गेला ते. चला विकी पाटील संदीपन सन्माननीय कोणाचे असते सुभाष मुंडकर यांच्या शुभ हस्ते बघूया विकी पाटीलला सन्मानित करो. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज अतिशय